सुंदर असा नजारा चारी बाजूला दिसतोय घराच्या. बरं वाटतं अशी हिरवळ बिरवळ बघून. कुत्र भुकतंय का भुकतंय तर एक कुत्र दुसऱ्या कुत्र्याला भुकतंय. मँगोने चहाचा टेबल तयार केलेला आहे आणि चहा आणून ठेवलेला आहे. एकच नंबर, दोघांचे 2 चहा. मँगो आज मग काय बेत आहे? आज संडे आहे ना, संडेचं काय नियोजन लावले? तुझं नियोजन म्हणजे सुपर असणार. मग मँगो काय नियोजन आहे आज का? आज संडे आहे म्हटलं स्पेशल बनवायचं. काय? तर आज मटनची भाजी बनवायची, बाजरीच्या भाकरी करायच्या, मुलांसाठी जिरा राईस आणि चिकन फ्राय. ओके ओके. मग मी सगळे घेऊन येतो. हा. न विचारता ह्यांना थम्सअप आणता, त्यामुळं आता थम्सअप वगैरे काय मला मागायचं नाही आणि तसं लाजायचं नाही. मी आज थम्सअप आणणार नाही. फक्त काय करायचं, जेवणच करायचं. ओके का? एक स्माइल केली मला. तुझी स्माइल लय भारी. चाकू के साथ स्माइल. चला आता निघतो. बायकोने दिलेली आज्ञा पाळली पाहिजे. घेऊन येतो सगळं काही तिने सांगितलेलं. गाडी घेऊन मी पाठीमागं बसतो आणि तू गाडी चालव. जाऊया आपण संडेचं आणायला. ही पिशवी उचलली आणि आम्ही 2 जण निघालो. चलो. सूर्य मावळायची वेळ. छानपैकी मोकळा रस्ता आणि आम्ही 2 जण निघालो आमच्या दिशेने. मम्मीनं आम्हाला एक मिशन दिलंय. ती मिशन पूर्ण करायसाठी आम्ही 2 जण धावत पळत निघालेला आहे. बायकोची आज्ञा म्हणजे कसं काय कसं असतं मस्त निघालो. आणि मोठं उत्कृष्ट आणि एकदम निवडून आम्हाला दर रविवारी दिलं जातं ह्या भैयाकडून. आमच्या गल्ली बोळातनं शेवटी आलो आम्ही. ही ज्या मम्मीनं दिलेली जबाबदारी पार पाडत. तुझ्या मम्मीनं लय मोठी जबाबदारी आपल्यावर दिली ती. राजू कसं काय? होय, लयच मोठ्या जबाबदारी मम्मी देते आपल्याला. बर, मी जातो माझ्या कामावर. सोडायला नको आता. ही घेऊन कुठे येणार? काही येतोय सोडायला, सोडून परत माघारी. मग शेवटी अंशूने निर्णय घेतला मला कामावर सोडायचा. परंतु एवढे पेशंट करतो. मग शेवटी मला क्लिनिकला ह्यानं सोडलं. पोरगा मोठे झाल्यावर एवढा फायदा होतो. आणि ह्याला म्हणलं तुझा ओके येतो की 8 साडेआठला. सासरवाडीची पोर आली. कुणाला कशाला राहिलाय तुम्ही? औषध नाही आलं. औषध न्यायचं आहे का? औषध न्यायचं. ओके. काय केलं, भाऊंला 2 मांजराची पिल्लं दिली म्हणून बंटी बघायला आला की पिल्लं व्यवस्थित आहेत का. भाऊ पिल्लं व्यवस्थित आहेत ना? पाहिले ना बंटे आहेत ना मला व्यवस्थित गेलं. हा. सगळी जण वाट बघत बसल्यात. सगळ्यांच्या डोक्याला आट्या पडल्यात आणि ही स्वयंपाक करतेस अजून. अगं कधी ग होणार तुझं? आलं का? घड्याळ सगळी म्हणतात घड्याळ. तर घड्याळच दाखवू तुम्ही. 9 वाजलेले आहेत. एकंदरीत अशा पद्धतीनं सगळ्यांचे जेवण वाढून झाले. ह्यांना चेस केलं सोड्यानं आणि मूवी वरलेली शेवटी जजी ताट त्याच्या जवळ आली. मँगोचा आभार आम्ही सगळेजण मानतो. थँक्यू म्हणा रे एकदा. थँक्यू.